नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आधुनिक भारताचा इतिहास यामधील भाग 3 याचा अभ्यास करणार आहोत। या भाग 3 मध्ये पोलीस परीक्षा आणि सरळ सेवा यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा युद्धांचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये 3 कर्नाटक युद्धे, प्लासीची लढाई, बक्सरची लढाई यांचा अभ्यास करणार आहोत। आणि याच बरोबर आपण आतापर्यंत पोलीस परीक्षेला किंवा सरळ सेवाच्या एग्जाम्स असतील किंवा इतर तत्सम एग्जाम्स असतील त्यांना या टॉपिकवर जे प्रश्न विचारलेले आहेत त्यांचाही आढावा घेणार आहोत। त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। तर आज आपण पाहूया 3 कर्नाटक युद्ध आणि बक्सरची लढाई। पॉइंट टू पॉइंट अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, कारण मला ह्या गोष्टीची चांगली जाणीव आहे इतके वर्ष शिकवल्यामुळे की बऱ्याच विद्यार्थ्यांना सनावळी लक्षात राहत नाहीत। इंग्रज असतील किंवा फ्रेंच असतील यांच्यामधले जे अधिकारी आहेत त्यांची नावं वेगवेगळी आहेत, ती लक्षात राहत नाहीत। एखादे युद्ध म्हटलं की त्याच्याशी रिलेटेड सुद्धा अनेक युद्ध किंवा तह असतात, त्यांची नावं लक्षात राहत नाहीत। तर त्याच्यासाठी मी जास्तीत जास्त सोपं करून तुम्हाला इथं पॉइंट्स लिहिलेले आहेत आणि ते एक्सप्लेन करून सांगणार आहे। त्याच्यामुळे स्किप नाही करायचं, व्यवस्थित पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, त्याचा 100% तुम्हाला परीक्षेला उपयोग होणार आहे, एवढं मात्र नक्की आहे। तर बघूया आता आपण 3 कर्नाटक युद्धे। 3 कर्नाटक युद्धे कोणत्या काळात झाली हा प्रश्न कितीतरी वेळेला पोलीस परीक्षेला येऊन गेलाय। तर 3 कर्नाटक युद्ध ही 1744 ते 1763 या कालखंडामध्ये झाली होती। मग या 3 कर्नाटक युद्धामधलं आता आपण काय बघतोय, पहिलं कर्नाटक युद्ध। पहिल्या कर्नाटक युद्धाचा म्हणजे 1744 ते 43 याच्यासाठी म्हटले। आता पहिलं कर्नाटक युद्ध 1746 मध्ये इथं दाखवले। आता मग आपण इथं काय घेतलंय 44। कारण काय की मुळात ही जी 3 कर्नाटक युद्ध आहेत, ही 3 कर्नाटक युद्ध भारतीयांमध्ये झालेली नव्हती, तर फ्रेंच आणि इंग्रज या 2 परकीय सत्तांमध्ये झालेली होती। त्याची पार्श्वभूमी म्हणजे युद्धाची प्रत्यक्षात सुरुवात होण्यासाठी काही कारणीभूत होती, ती 1744 पासूनची होती। लक्षात घ्या, इथं पहिल्यांदा इंग्रज आले, नंतर फ्रेंच आले। इंग्रजांनी भारताचा पूर्व किनारा, पश्चिम किनारा यावर स्वतःच्या वसाहती वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या। सुरत असेल, मुंबई असेल, मद्रास असेल किंवा कोलकाता असेल, इथं प्रमुख त्यांच्या वसाहती होत्या दोन्ही किनाऱ्यावर। ते मी गेल्या लेक्चरमध्ये तुम्हाला दाखवले, त्यामुळे आधीची लेक्चर जरी नसली पाहिली तर तीही पहा, म्हणजे सिक्वेन्सने तुम्हाला इतिहास लक्षात येतो आणि तो अगदी व्यवस्थित लक्षात राहतो। तर काय झालेलं होतं की मुळातच ह्या ज्या 2 सत्ता आहेत, इंग्रज आणि फ्रेंच, या युरोपातल्या 2 सत्ता आहेत आणि युरोपामध्ये सुद्धा सत्ता संघर्षामध्ये जर एकमेकाचे सर्वाधिक विरोध म्हणून कोण बोलले जात असतील तर इंग्रज आणि फ्रेंच। हे सत्ता, व्यापार याच्यामुळे एकमेकाच्या विरोधी कायमच कुठे होते, युरोपामध्ये सुद्धा कट्टर विरोधक म्हणून एकमेकाचे संबोधले जायचे। आणि याच्यामध्ये व्हायचं कसं, ज्या वेळेला समजा जर युरोपामध्ये या 2 सत्तांची युद्ध चालू असेल तर त्याचा परिणाम भारतामध्येही दिसून यायचा। अर्थात भारतामध्ये बघा, भारतामध्ये हे भारताचं खालचं टोक दाखवते मी, तर याच्यामध्ये इथं होतं बंगाल आणि इथं होतं मद्रास, त्याच्या शेजारी इथं होतं पॉंडिचेरी, ज्याला आता आपण पुदुच्चेरी असं म्हणतो। तर इथं होती इंग्रजांची वसाहत आणि इथं होती पॉंडिचेरीला किंवा पुदुच्चेरीला फ्रेंचांची वसाहत। म्हणजे भारताचा हा जो पूर्व किनारा आहे, या पूर्व किनाऱ्यावर इंग्रज आणि फ्रेंच यांच्या जवळजवळ वसाहती होत्या आणि त्याच्यामुळं सत्ता स्थापना किंवा सत्तेचा विस्तार शिवाय व्यापाराचा विस्तार याच्यामुळे कायमच इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्धजन्य स्थिती निर्माण व्हायची। काही वेळेला युरोपामध्येच त्यांच्यामध्ये युद्ध चाललेले असायच्या, त्याचा परिणाम इथं दिसून यायचा जवळजवळ वसाहती असल्यामुळे। तर पूर्व किनाऱ्यावर या दोघांच्याही वसाहती होत्या। आता याच्यामध्ये 1745ला ब्रिटिश नौदलाने फ्रेंचांचं जे जहाज होतं, म्हणजेच इंग्रजांनी इथलं फ्रेंचांचं जे नौदलातलं जे जहाज होतं ते स्वतःच्या ताब्यात घेतलं। आधीच युरोपापासून एकमेकाच्या विरुद्ध उभ्या राहणाऱ्या या सत्ता होत्या, त्यामध्ये शेजारी त्यांची वसाहती होत्या।
त्याच्यामध्ये इंग्रजांनी फ्रेंचांचं काय घेतलं, एक जहाज ताब्यात घेतलं आणि हेच कारण झालं पहिल्या कर्नाटक युद्धास. म्हणजे आधीच मनामध्ये आडी आणि त्याच्यामध्ये यांचं जहाज घेतल्यामुळे फ्रेंचांना इंग्रजांचा अतिशय राग आला आणि फ्रेंचांचा जो गव्हर्नर होता ड्युप्ले, त्याचं नाव काय होतं, गव्हर्नर ड्युप्ले. तर गव्हर्नर ड्युप्ले यांनी 1746 मध्ये इंग्रजांच्या ताब्यातून हे जे मद्रास होतं ते मद्रास इंग्रजांच्या ताब्यातून काढून घेतलं आणि स्वतःकडे इथं फ्रेंचांचं वर्चस्व निर्माण झालं. आता ह्याच्यामध्ये व्हायचं कसं, हे फ्रेंच आणि इंग्रज हे परकीय आहेत. आता याच्यामध्ये आपल्यातले जे नवाब होते ते त्यांची स्वतःची नवाबशाही टिकवण्यासाठी किंवा स्वतःचे जे निजाम होते ते स्वतःची निजामशाही टिकवण्यासाठी इंग्रजांची जी हुजरी अनेक वेळेला करायचे. याच्यामध्ये इथं कर्नाटक, ज्याची राजधानी पूर्वी ऑरकॉट अशी बोलायचे, तर तिथं इथला एक नवाब होता, त्याचं नाव होतं अनवरुद्दीन. त्या नवाबाचं नाव काय होतं, अनवरुद्दीन. आणि हा जो अनवरुद्दीन नवाब होता त्याची मदत घेण्यासाठी इंग्रजांनी कुणाकडे गेले, अनवरुद्दीन नवाबाकडे गेले. आता बघा ह्याच्यामधला सिक्वेन्स नीट लक्षात घ्या की हे युद्ध, पहिलं कर्नाटक युद्ध हे फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेलं. इथं इंग्रजांनी फ्रेंचांचं जहाज स्वतःच्या ताब्यात घेतलं, त्याच्यामुळे फ्रेंचांना राग आला आणि फ्रेंचांनी काय केलं, इंग्रजांचं मद्रास हे जे होतं वखार ती स्वतःच्या ताब्यात घेतली. त्यामुळे इंग्रजांनी हतबल होऊन कुणाची मदत घेतली, अनवरुद्दीन या कर्नाटकाच्या नवाबाची मदत घेतली. आता ह्या अनवरुद्दीन आणि फ्रेंच, म्हणजे अनवरुद्दीन आणि फ्रेंच याच्यामध्ये याच दरम्यान 1748 ला एक युद्ध झालं. त्या युद्धाचं नाव होतं सेंट थॉमस लढाई. आणि या युद्धामध्ये नवाबाचं नेतृत्व महफूज खान याने केलेलं होतं, तर फ्रेंचांचं नेतृत्व कॅप्टन पॅराडाईस याने केलेलं होतं. तर नवाब आणि फ्रेंच यांच्यामध्ये युद्ध का झालं, तर इंग्रजांनी नवाबाकडे मदतीची हाक मागितली आणि या नवाबाने स्वतःची नवाबशाही टिकवण्यासाठी इंग्रजांना मदत करण्यासाठी फ्रेंचांबरोबर युद्ध केलं. आणि हेच युद्ध सेंट थॉमस लढाई म्हणून इतिहासामध्ये काय आहे, प्रसिद्ध आहे. अर्थात हे जे सेंट थॉमस लढाई किंवा युद्ध जे आहे ते कर्नाटकचा नवाब अनवरुद्दीन आणि फ्रेंचांचं जे सैन्य आहे त्याच्यामध्ये झालेला. याच्यामध्ये बघा फ्रेंचांचं सैन्य फक्त 930 सैनिक एवढंच होतं, तर नवाबाचे सैनिक तब्बल 10,000 होते, म्हणजे यांच्यापेक्षा जास्त होते. तरी सुद्धा याच्यामध्ये योग्य नियोजनामुळे फ्रेंचांचाच विजय झालेला होता आणि नवाबाचा काय झालेला होता, पराभव झालेला होता. अर्थात नवाबाचा पराभव झाल्यामुळे तो इंग्रजांना काही फारशी मदत करू शकला नाही. त्यानंतर इंग्रजांनी, अर्थात याच काळाच्या दरम्यान जे फ्रेंच आणि इंग्रज यांचं जे युरोपामध्ये युद्ध चालू होतं ते युरोपातलं युद्ध थांबलं आणि त्याच्यामुळे त्याचा साहजिकच परिणाम इकडे दिसून आला. यांचं सुद्धा युद्ध थोडंसं कमी आलं आणि त्याच्यामध्ये एकामेकाच्या शेजारी आहोत, मग भांडत बसण्यापेक्षा काहीतरी त्याच्यातून मध्य मार्ग काढूया, याच विचारातून इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये जो तह झाला त्या तहाला ॲक्स-ला शोपल तह असं म्हणतात. काय म्हणतात, ॲक्स-ला शोपल तह. ॲक्स-ला शोपल तह हा इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये झाला आणि याच्यामध्ये फ्रेंचांनी इंग्रजांना काय परत दिलेलं होतं, जे मद्रास, त्यांची वखार मद्रास इथली घेतलेली होती ती इंग्रजांना परत करून टाकलेली होती. अर्थातच जरी फ्रेंचांनी तह केला तरी सुद्धा इंग्रजांची वखार इंग्रजांना परत केली तरी सुद्धा यामध्ये सर्वाधिक वर्चस्व हे फ्रेंचांचंच दिसून आलेलं होतं. ओव्हरऑल काय की पहिले कर्नाटक युद्ध याच्यामध्ये कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत, तर पहिले कर्नाटक युद्ध कधी झालं, 1746 ते 1748. पहिलं कर्नाटक युद्ध फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेलं होतं. अर्थात तीनही कर्नाटक युद्ध ही फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये झालेली होती. पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये जिंकलेलं कोण होतं, तर फ्रेंच जिंकलेलं होते आणि
ह्या युद्धास भारतामधलं कारण काय, म्हणजे युरोपामध्ये त्यांचं फ्रेंच इंग्रज यांचं युद्ध ऑलरेडी चालू होतं, परंतु भारतातलं कारण काय ठरलं की हे युद्ध व्हावं. तर भारतातलं कारण हे होतं की ब्रिटिशांनी काय केलेलं होतं, 1745 मध्ये ब्रिटिशांनी या पॉंडिचेरी येथील नौदलाचं जे फ्रेंचांचं जहाज होतं ते स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेलं होतं. दुसरं मध्ये किती साली फ्रेंचांनी मद्रास ताब्यात घेतलं इंग्रजांचं, तर 1746 मध्ये फ्रेंचांनी काय केलं, इंग्रजांचं मद्रास ताब्यात घेतलं. इंग्रज आणि फ्रेंच युद्ध झालं त्यावेळेला फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता, तर फ्रेंचांचा गव्हर्नर कोण होता, ड्युप्ले हा होता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंग्रजांना मदत करणारा नवाब कोण होता, तर नवाब अनवरुद्दीन. हा नवाब कुठला होता, कर्नाटकचा होता. आता याच्यामध्ये एक गोष्ट काय लक्षात ठेवायची आहे की खालीलपैकी कोणत्या घटना या पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहेत, असा थोडा विस्तारित ऑप्शन असणारा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं की पहिली घटना काय या युद्धाशी रिलेटेड, की इंग्रजांनी फ्रेंचांचे जहाज ताब्यात घेतले. दुसरी घटना काय आहे की मग त्यानंतर फ्रेंचांची प्रतिक्रिया काय होती, फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रास ताब्यात घेतले. त्यानंतर इंग्रजांना मदत करणारा कर्नाटकचा नवाब कोण, अनवरुद्दीन होता. याच्यामध्ये जे महत्वाचे घटक आहेत त्या महत्वाच्या घटकामध्ये कोणकोणते घटक येतात, तर पहिल्या कर्नाटक युद्धामध्ये की हे जे युद्ध आहे सेंट थोमची लढाई हे पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे. त्यानंतर ॲक्सला शोपल तह हा सुद्धा पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे. त्यातलं सेंट थॉमस लढाई ही जी आहे ही फ्रेंच आणि इंग्रज यामध्ये झालेली नव्हती, तर कर्नाटकचा नवाब आणि त्याचं नेतृत्व करणारा कोण होता, महफूज खान यांच्यामध्ये आणि फ्रेंचांमध्ये झालेली लढाई होती. मात्र ही लढाई सुद्धा कोणी जिंकली होती, फ्रेंचांनीच जिंकलेली होती. ॲक्सला शोपल तह म्हणजे इंग्रजांनी या नवाबाकडे मदतीची हाक मागितली. नवाबाने फ्रेंचांविरुद्ध युद्ध पुकारले, मात्र नवाबच हरला आणि त्याच्यामुळे इंग्रजांचा नाईलाज झाला आणि इंग्रजांना शेवटी फ्रेंचांशी तह करावा लागला आणि याच तहाला ॲक्सला शोपल तह असं म्हणतात. आणि हा जो तह आहे या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास पुन्हा परत करून टाकलं. हे सर्व घटनाक्रम पहिल्या कर्नाटक युद्धाशी संबंधित आहे. आता आपण दुसऱ्या कर्नाटक युद्धाचा अभ्यास करणार आहोत. दुसरे कर्नाटक युद्ध 1749 ते 1754 या कालखंडांमध्ये झाले होते आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे तीनही कर्नाटक युद्ध इंग्रज आणि फ्रेंच या परकीय सत्तांमध्ये झालेली होती. म्हणजेच दुसरं कर्नाटक युद्ध सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये झालेलं होतं. आता या युद्धाची थोडक्यात मी तुम्हाला प्रमुख कारणे सांगितलेली आहेत. तर या युद्धाची प्रमुख कारण काय आहेत, तर ड्युप्लेची महत्वाकांक्षा. ड्युप्ले कोण होता, फ्रेंच गव्हर्नर होता. तर फ्रेंच गव्हर्नर होता हा ड्युप्ले आणि त्याची महत्वाकांक्षा हे होती की इंग्रजांच्या शेजारी त्यांची कुठली होती, पॉंडिचेरी येथे फ्रेंचांची सत्ता होती आणि मद्रास येथे इंग्रजांची वखार होती म्हणजे सत्ता होती आणि त्याच्यामुळे आपलं वर्चस्व जास्त राहावं यासाठी ड्युप्लेचे सातत्यानं प्रयत्न असायचे. या युद्धाचं महत्वाचं एक दुसरं कारण ठरलेलं होतं ते म्हणजे कर्नाटक व हैदराबाद या राज्यातील वारसा हक्क विवाद. आता वारसा हक्क विवाद कर्नाटक आणि हैदराबाद मधील कसा होता हे इथं मी थोडक्यात तुम्हाला समजवले. खूप विस्तारित न देता शॉर्ट नोट्स कसं काढावे त्याचं उत्कृष्ट उदाहरण याद्वारे तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्हीही अशा पद्धतीने नोट्स नोट डाऊन करायला शिका. आता बघा हैदराबाद, बघा हैदराबादमध्ये त्यावेळेला निजाम होता, उल मुल्क हा निजाम होता आणि त्याचं निधन झालेलं होतं. याचं निधन झाल्यावर त्याचा मुलगा होता नासिर जंग. ही नावं लक्षात राहत नाहीत, मग अशा टाईपनी लिहिली तर ती व्यवस्थित लक्षात राहतात. तर उल मुल्क या निजामाचा मुलगा होता नासिर जंग आणि त्याच्या मुलीचा मुलगा होता मुझफ्फर जंग. कुणाच्या मुलीचा, उल मुल्कच्या मुलीचा मुलगा कोण होता, मुझफ्फर जंग. या दोघांमध्ये याची गादी मिळावी याच्यासाठी, वारसा हक्क मिळावा याच्यासाठी चढाओढ होती. याचाच फायदा बरोबर हे परकीय घेत होते. याच्यामध्ये ड्युप्ले जो फ्रेंच गव्हर्नर आहे म्हणजे फ्रेंचांची मदत कुणाला होत होती, जो उल मुल्क हा जो निजाम आहे त्याच्या मुलीचा मुलगा म्हणजे मुझफ्फर जंगला
मदत होती कुणाची? फ्रेंचांची मदतीचं आश्वासन केलेलं होतं ह्याच्या विरुद्ध लढण्यासाठी. तर नासिर जंगला मदतीचं आश्वासन दिलेलं होतं इंग्रजांनी. म्हणजे जिथं सपोर्ट ज्याला इंग्रज करतील त्याच्या विरुद्ध दिशेला जो असेल त्याला बरोबर फ्रेंच सपोर्ट करायचे, ही त्यांची रणनीती होती. भारतातले जे नवाब असतील, निजाम असतील, त्यांच्यामध्ये तोडफोड करण्याचं काम करायचं आणि स्वतःचं वर्चस्व कायम ठेवायचं, हे इंग्रजांचं पहिल्यापासूनचं धोरण होतं. आणि त्या पद्धतीने भारतामध्ये जे निजाम असतील, नवाब असतील, त्यांच्यामध्ये जी भांडणं होतील त्याच्यामध्ये नेहमी हस्तक्षेप फ्रेंच इंग्रज करायचे आणि मग याच्यामध्ये परस्पर विरोधातच उभे राहायचे. हेच इथं आपल्याला बघायला मिळालं. हैदराबादच्या निजामाचं निधन झालं, त्याचा मुलगा नासिर जंग आणि त्याचा नातू मुझफ्फर जंग याच्यामध्ये वारसा हक्कासाठी लढाई चालू आहे हे बघितलं, मतभेद आहेत हे बघितलं. त्याचा फायदा इंग्रज आणि फ्रेंच या दोघांनी घेण्याचं ठरवलं. त्यामुळे मुझफ्फर जंगला मदत कुणी केली? फ्रेंचांनी, म्हणजेच इनडायरेक्टली डुप्लेनी. आणि नासिर जंगला मदत केली इंग्रजांनी. त्यामुळे इथं हे एकमेकाच्या विरोधात इंग्रज आणि फ्रेंच उभे राहिले. सेम हीच स्थिती कर्नाटकमध्ये होती. कर्नाटकमध्ये पण नवाब त्यावेळेला होता अनवरुद्दीन आणि या अनवरुद्दीनची गादी मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते चंदा साहेब. आणि हा प्रयत्न बरोबर परकीय लोकांनी हिरला, युरोपियनांनी हिरला. ह्याच्यामध्ये ह्या चंदा साहेबांना मदतीचं आश्वासन दिलं ड्युप्लेने, म्हणजेच कुणी दिलं? फ्रेंचांनी, की आम्ही तुम्हाला मदत करतो. आणि इथं नवाबाला मदतीचं, म्हणजे नवाब अनवरुद्दीनला मदतीचं आश्वासन दिलं इंग्रजांनी. इथं परत ह्यांच्या भांडणाचा फायदा घेऊन इंग्रज फ्रेंच एकमेकाच्या विरोधात उभे राहिले. अशा पद्धतीनं हैदराबाद आणि कर्नाटक येथील वारसा हक्क मिळवण्यासाठी जे अनबन नवाब आणि निजाम यांच्यामध्ये चालू होती त्याचा फायदा बरोबर फ्रेंच आणि इंग्रजांनी घेतला. आणि याचाच परिणाम म्हणून दुसरे कर्नाटक युद्ध झाले फ्रेंच आणि इंग्रज याच्यामध्ये. अर्थात याच्यामध्ये आपल्याला परीक्षेला काय विचारू शकतात, तर फ्रेंचांचं नेतृत्व करणारे मेन गव्हर्नर कोण होते? तर ड्युप्ले आणि बुसी. तर इंग्रजांचं नेतृत्व करणारे मेन गव्हर्नर होते सँडर्स आणि रॉबर्ट क्लाइव्ह. आणि मात्र सुरुवातीला फ्रेंचांचं युद्ध थोडं युद्धामध्ये वर्चस्व होतं, मात्र त्यानंतर प्रत्यक्षात युद्धामध्ये उचल खाल्ली इंग्रजांनी आणि शेवटी या दुसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये विजय ठरले इंग्रज. आलं लक्षात? त्याच्यामुळं ही जी नावं आहेत, नासिर जंग, मुझफ्फर जंग किंवा चंदा साहेब, नवाब अनवरुद्दीन, ही अनेक वेळेला लक्षात येत नाहीत. विस्तारित वाचताना खूप कंटाळ येतो. तर इथं मी थोडक्यात तुम्हाला कर्नाटक, हैदराबाद या राज्यातील जो वारसा, जे आपल्या भारतातील निजाम आणि नवाब होते, यांचा वादाचा फायदा फ्रेंचांनी आणि इंग्रजांनी घेतला. आणि परस्पर विरोधी पार्टीला मदत करण्याच्या नादामध्ये फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्येच युद्ध झालं आणि त्यालाच दुसरं कर्नाटक युद्ध म्हणतात, असं आपण थोडक्यामध्ये याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. याविषयीचे प्रश्न पण आपण हा व्हिडिओ झाला की शेवटी पाहणार आहोत. तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा अभ्यास करणार आहोत. तिसरे कर्नाटक युद्ध हे 1758 ते 1763 या कालखंडामध्ये झाले. आणि हे तिसरे कर्नाटक युद्ध होण्याचं कारण भरपूर होती. ती कारण आपण पुढे बघणार आहोत. मात्र हे जे कर्नाटक तिसरं युद्ध आहे ते फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तामध्ये झालेलं होतं. याच्यामध्ये इंग्रज विजयी झालेले होते. युद्धास मेन कारण म्हणजे पहिल्या युद्धाच्या वेळेला मी जे सांगितलं तेच होतं की ह्या दोन्ही सत्ता, फ्रेंच आणि इंग्रज या दोन्ही सत्ता अतिशय साम्राज्य विस्तारासाठी काहीही करणाऱ्या अशा होत्या. आणि याच्यामुळे युरोपामध्ये सुद्धा कट्टर विरोधक स्वतःच्या एकमेकांशी असणाऱ्या ह्या दोन सत्ता होत्या. तसंच भारतामध्ये सुद्धा सर्वाधिक विरोधी असणाऱ्या परकीय सत्ता, एकमेकांच्या विरोधी असणाऱ्या फ्रेंच आणि इंग्रज हेच होते. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वारंवार युद्ध होत असत. युरोपामध्ये 1756ला सप्तवार्षिक युद्ध सुरू झाले. ज्या वेळेला नेहमी युरोपामध्ये युद्ध सुरू व्हायचं त्यावेळेला भारतामध्ये सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये युद्ध सुरू व्हायचं. हे सप्तवार्षिक युद्ध 1756चं जे युरोपामध्ये सुरू झालेलं होतं ते फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सुरू झालेलं होतं. आणि त्याचेच पडसाद भारतामध्ये दिसायला लागले. आणि भारतामध्ये सुद्धा फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये सत्ता संघर्षासाठी युद्ध सुरू झालेलं होतं. त्यावेळेला फ्रेंचांचा गव्हर्नर जो होता ड्युप्ले, तो त्याला बदलून काउंट लाली हा नवीन गव्हर्नर भारतामध्ये फ्रेंचांचा आलेला होता. तसेच हा बसी जो गव्हर्नर होता तो कर्नाटकामध्ये कर्नाटकच्या नवाबाला मदत करत होता.
त्यामुळे हा त्यावेळेला कर्नाटकमध्ये होता आणि हा गव्हर्नर ड्युप्लेच्या जागी आलेला काउंट लाली हा फ्रेंचांचा नवीन गव्हर्नर होता। या तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये बसी आणि काउंट लाली हे दोन प्रमुख फ्रेंच व्यक्ती काम करत होते, तर इंग्रजांच्या वतीने रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन हे तिसऱ्या युद्धामध्ये ज्या सर्व घडामोडी होत होत्या त्यांच्यासाठी प्रामुख्याने काम करत होते। आता ह्याच्यामध्ये जास्त विचारलं जातं ते वॉन्दिवॉशचे युद्ध। अनेक पुस्तकामध्ये तिसऱ्या कर्नाटक युद्धास वॉन्दिवॉशचं युद्ध असं म्हटलं जातं। हे निर्णायक युद्ध होतं। याची तारीख लक्षात ठेवा, वॉन्दिवॉशच्या युद्धाची तारीख होती 22 जून 1760। 22 जून 1760 ला वॉन्दिवॉशचे युद्ध झालेलं होतं। हे वॉन्दिवॉश नक्की काय आहे, तर वॉन्दिवॉश हा कर्नाटकातील काय आहे, एक किल्ला आहे आणि तिथं हे युद्ध झालेलं होतं फ्रेंच आणि इंग्रज यांच्यामध्ये। 1700 अर्थात याच्यामध्ये सर्वात वर्चस्व कुणाचं राहिलं, तर इंग्रजांचंच राहिलं आणि म्हणूनच आपण काय म्हणतो की तिसऱ्या कर्नाटक युद्धामध्ये विजय झालेले परकीय कोण होते, तर इंग्रज होते। अर्थात हे युद्ध मिटण्यामागे पण एक तह ठरला, त्याला म्हणतात पॅरिसचा तह। तो कुठला तह, पॅरिसचा तह। हा तह भारतात झालेला नव्हता, हा तह युरोपामध्ये झालेला होता आणि तो 1763 मध्ये झालेला होता। मग युरोपात तह झाला आणि तो कोणाबरोबर झाला, फ्रेंच आणि इंग्रज या दोन परकीय सत्तांमध्ये तह झाला। म्हणजे आपण एकमेकांना सांभाळून राहण्यासाठी काय केलं, फ्रेंचांना इंग्रजांनी पॉंडिचेरी आणि चंद्रनगर इथल्या ज्या वसाहती ह्या रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसनने घेतलेल्या होत्या, त्या वसाहती फ्रेंचांना या पॅरिसच्या तहाद्वारे परत दिल्या। मात्र या तहामुळे, पॅरिसच्या तहामुळे इंग्रजांचं सर्वाधिक वर्चस्व आपल्याला दिसून आलं वॉन्दिवॉशच्या युद्धामुळे आणि याच्यामुळे फ्रेंचांचं भारतामधलं जे व्यापाराचं धोरण होतं त्याच्यामध्ये कमतरता जाणवायला लागली। फ्रेंचांचं भारतातलं अस्तित्व हे कमकुवत झालं आणि इंग्रजांचं भारतातलं अस्तित्व आणि सत्ता विस्तार हा जास्त प्रभावी दिसायला लागला आणि त्याचाच पुढचा परिणाम प्लासीची लढाई, बक्सरची लढाई झाली आणि इंग्रजांचा पाया अधिक चांगला भारतामध्ये रोवला गेला। पुढचं आपण प्लासीची लढाई आणि बक्सरची लढाई पाहणार आहोत। त्यामुळे प्लासी हे ठिकाण पश्चिम बंगाल, म्हणजे आता आपण पश्चिम बंगाल म्हणतो, तर तिथं बंगालमध्ये होतं त्यावेळेला। प्लासीची लढाई ही 23 जून 1757 मध्ये झालेली होती आणि प्लासीची लढाई ही इंग्रज आणि बंगालचा नवाब सिराजुद्दौला यांच्यामध्ये झालेली होती। पहिल्यांदा आपण प्लासीची लढाई नक्की का झाली याची कारण बघूया। मेन कारण होतं ते इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये सत्ता संघर्ष, म्हणजे ज्याच्या विरोधात फ्रेंच असतील त्याच्या दुसऱ्या बाजूच्या विरोधात त्याला मदत करणारे इंग्रज असायचे। त्याच्यामध्ये अनेक वेळेला भारतातले जे नवाब आणि निजाम असायचे त्यांचेच आपापसात गैरसमज व्हायचे आणि याच्यामध्ये नवाब आणि निजाम यांच्यामध्ये सुद्धा आपापसात लढाया व्हायच्या। दुसरं म्हणजे त्यावेळेला बंगालचा नवाब होता सिराजुद्दौला। सिराजुद्दौला हा अतिशय महत्वाकांक्षी होता। स्वतःचं राज्य आहे तिथं प्रत्येक गोष्ट इंग्रजांनी परवानगी मागावी अशी त्याची अपेक्षा असायची। मात्र कलकत्त्याला ज्यावेळेला तटबंदी किंवा मोठमोठे खंदक, या विलियम फोर्ट हा नावाचा किल्ला होता, त्या विलियम फोर्टला त्यांनी खंदक मोठमोठे खणलेले होते, तटबंदी बांधलेली होती। त्यावेळेला कोणत्याही प्रकारची परवानगी इंग्रजांनी सिराजुद्दौलाची घेतली नाही। याचा राग सिराजुद्दौलाच्या मनात होता आणि म्हणूनच सिराजुद्दौलाने विलियम फोर्टवर हल्ला केला होता। या हल्ल्यामध्ये इंग्रजांचे जे सैनिक मिळतील ते एका छोट्याशा खोलीमध्ये सिराजुद्दौलाने कोंडून ठेवले होते आणि ह्याच घटनेला ब्लॅक होल ट्रॅजेडी असं म्हणतात। ट्रॅजेडी म्हणण्याचं कारण हे, कारण हे जे सैनिक होते इंग्रजी सैनिक ते तब्बल 146 सैनिक होते आणि छोट्याशा रूम मध्ये त्यांना कोंडून ठेवण्यात आलं। त्यातले 123 सैनिकांचा कोंडमारा झाल्यामुळे मृत्यू झालेला होता। त्यामुळे इंग्रज अतिशय संतापलेले होते। जो रॉबर्ट क्लाइव्ह होता इंग्रजांचा, त्याला या घटनेचा अतिशय राग आला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठी पुढे जी लढाई झाली त्यालाच प्लासीची लढाई असं म्हणतात। ही कारण मी तुम्हाला सांगितली। तर प्लासीची लढाई ही 23 जून 1757 ला झाली। आता प्लासीची लढाई ही करत असताना इंग्रज हे अतिशय धूर्त होते। त्यांनी सिराजुद्दौलाचा जो सेनापती होता मीर जाफर
याला गाठलं, त्याला फितूर केलं, तुला नवाब करतो असंही सांगितलं. आणि त्यामुळे मीर जाफर दाखवताना दाखवत होता सिराजुद्दौलाच्या बाजूने आहे, मात्र तो प्रत्यक्षात इंग्रजांच्याच बाजूने होता. प्रत्यक्ष ज्या वेळेला लढाई चालू झाली त्यावेळेला मीर जाफरने कोणतीही ऍक्शन घेतली नाही, तटस्थ राहिला. आणि त्यामुळे सिराजुद्दौलाचा या लढाईमध्ये पराभव झालेला होता. लढाईचे परिणाम असे झालेले होते की लढाईनंतर मीर जाफर हा इंग्रजांनी त्याला नवाब बनवलं. लढाईनंतर इंग्रजांनी त्याला नवाब बनवलं. कोणाला? मीर जाफरला. परंतु काही काळानंतर मीर जाफरला इंग्रजांचा जो कारभार होता तो खटकायला लागला. आणि खटकायला लागल्याबरोबर जसं मीर जाफर इंग्रजांना विरोध करायला लागला तसं त्यांनी त्या मीर जाफरचा जो जावई होता त्याचं नाव होतं मीर कासिम. 1760 मध्ये या मीर कासिमला म्हणजेच मीर जाफरच्या जावयाला नवाब बनवलं. आता हा जो मीर कासिम आहे त्यालाही इंग्रजांचा कारभार खटकायला लागला. प्रत्येक ठिकाणी इंग्रजांचंच म्हणणं ऐकावं लागत असे, त्यामुळे तो विरोध करायला लागला. कोण? मीर कासिम. मग पुन्हा इंग्रजांनी मीर जाफरला मस्का मारला आणि 1763 मध्ये मीर जाफरला पुन्हा नवाब बनवला. म्हणजे इनडायरेक्टली इंग्रजांनी एकतर सिराजुद्दौलाला बरोबर फसवलं, त्यानंतर मीर जाफरला सुद्धा फसवलं, मीर कासिमला सुद्धा फसवलं, या दोघांना एकमेकांचे शत्रू केलं. आणि याच्यातूनच पुढे जी झाली ती होती बक्सारची लढाई. तर पुढे आपण बघणार आहोत बक्सारची लढाई. त्याआधी महत्वाचे इथले पॉइंट बघणार आहोत, ते म्हणजे अनेक जग याच्यापेक्षा थोड्याशा पोलीस एक्झाम पेक्षा थोड्याशा मोठ्या परीक्षा असतात त्यांना विचारलं जातं ते प्रश्न आपण बघूया. प्लासीची लढाई कधी झाली? 23 जून 1757. कोणामध्ये झाली? इंग्रज व बंगालचा नवाब सिराजुद्दौला. इंग्रजांचं नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह आणि वॉटसन यांनी केलेले होते. अंधार कोठडी दुर्घटना ज्याची माहिती मी अगदी तुम्हाला कमी वेळात सांगितली, ही कधी घडली होती? 20 जून 1776 1776 झालेली होती. या दुर्घटनेस जबाबदार सिराजुद्दौलाला धरले होते. सिराजुद्दौलाने कलकत्त्याच्या कोणत्या किल्ल्यावर हल्ला केला होता? तर विलियम फोर्ट या किल्ल्यावर हल्ला केला होता. का हल्ला केला होता? का तर इंग्रजांनी तिथे तटबंदी बांधलेली होती आणि खंदक खणलेले होते. सिराजुद्दौलाच्या विरोधात जाऊन इंग्रजांना मदत करणारे लोक कोण कोण होते त्यांची इथे बघा माहिती. कारण सिराजुद्दौलाच्या विरोधात कोण कोण होते तर ते होते शौकत जंग. शौकत जंग हा सिराजुद्दौलाचा चुलत भाऊ होता, त्याला पण इंग्रजांनी मदत केलेली होती. मीर जाफर आता सांगितलं सिराजुद्दौलाचा सेनापती होता, इंग्रजांनी त्याला नवाब करतो असं आमिष दाखवलेलं होतं. माणिकचंद हा सिराजुद्दौलाचा कलकत्त्याचा ऑफिसर होता, तोही फितूर झाला होता इंग्रजांना. ओमीचंद हा कलकत्त्याचा व्यापारी झाला होता आणि तोही फितूर होऊन इंग्रजांना मदत करत होता. खादिम खान हा सिराजुद्दौलाचा प्रमुख दरबारी होता, तोही फितूर होऊन इंग्रजांना मदत करत होता. हे जे सर्व लोक आहेत हे सर्व लोक सिराजुद्दौलाच्या बाजूने आहे असं दाखवत होते, मात्र सिराजुद्दौलाच्या बाजून नसून ते इंग्रजांच्या बाजून होते. आणि याचाच परिणाम प्लासीची लढाई सिराजुद्दौला हरलेला होता. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये दोन शब्दांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं जमलिंग होतं, ते म्हणजे मीर जाफर आणि मीर कासिम. तर मीर जाफर हा सिराजुद्दौलाचा सेनापती होता आणि मीर कासिम हा मीर जाफरचा जावई होता. आधी इंग्रजांनी मीर जाफरला नवाब केलं, परत त्याला काढून टाकलं, मग त्याच्या जावयाला नवाब केलं, जावयाला पण काढून टाकलं, परत त्यांनी मीर जाफरला नवाब केलं. आणि यामध्ये त्यांचे आपापसामध्ये नवाबांमध्ये भांडणं लावली. आणि मग यातूनच जी लढाई पुढे निर्माण झाली ती होती बक्सारची लढाई. तर आता आपण लढाई पाहणार आहोत. बक्सारची लढाई पाहण्याआधी प्लासीचे युद्ध ते बक्सारची लढाई याचा कालक्रम नीट पाहणार आहोत आणि नंतर बक्सारची लढाई पाहणार आहोत. हे कळणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये जे बंगालचे नवाब होते त्यांचे वेगवेगळी नावं येऊन जातात. आणि बंगालमध्ये ज्या इंग्रजांच्या आपापसात नवाबांविरोधात भांडणं लावायच्या ज्या कारवाया होत्या त्या थांबवण्यासाठी जे युद्ध झालं त्यालाच बक्सारचं युद्ध असं म्हणतात. अर्थात बक्सारचं युद्ध इंग्रजांनीच जिंकलं होतं. इंग्रजांचा पाया अधिक मजबूत झाला होता भारतामध्ये,
परंतु हे युद्ध व्हायला कारण नक्की काय झालं, तर युद्ध होण्यासाठी कारणीभूत ठरलं ते प्लासीचं युद्ध. कारण काय, तर बघा इथं एका ह्या ओळीमध्ये आपल्याला समजेल म्हणून मी लिहिलंय प्लासी ते बक्सार. आधी हे समजून घेऊया आणि मग आपण वरचं समजून घेऊया. प्लासी ते बक्सार. प्लासी युद्ध 1757ला झालं. त्याची वेगवेगळी कारण मी आधीच्या भागामध्ये प्लासी युद्धामध्ये तुम्हाला सांगितलेत. प्लासीचं युद्ध 1757 मध्ये झालं आणि हे युद्ध काय झालं त्याची वेगवेगळी कारण आपण अभ्यासलीत आधीच. तर त्या कारणामुळे सिराजुद्दौलाच्या विरोधात रॉबर्ट क्लाइव्ह गेला आणि जे युद्ध झालं ते होतं प्लासीचे युद्ध. ते कधी झालं, 1757ला. आता इंग्रजांचं बदलतं धोरण, भारतीय नवाब जे होते त्यांच्यामध्ये आपापसात भांडणं लावण्याचं धोरण याच्यावरून कळून येतं एका ओळीमध्ये. सिराजुद्दौलाला इंग्रजांनी विरोध केला आणि विरोध करताना इंग्रजांनी पकडलं कुणाला, मीर जाफरला, जो सिराजुद्दौलाचा सेनापती होता. त्याला फितूर केलं, तुला नवाब बनवतो असं सांगितलं आणि मीर जाफर तटस्थ राहिला आणि प्लासीची लढाई इंग्रज जिंकले. बरोबर आहे. त्याच्यातूनच पुढं कशा पद्धतीने बक्सरची लढाई झाली, तर मीर जाफरला म्हणजेच सिराजुद्दौलाच्या सेनापतीला इंग्रजांनी नवाब बनवलं. परंतु त्यानंतर लगेचच याचं पटेना झालं म्हणून त्याचा जावई, कुणाचा, मीर जाफरचा जो जावई होता मीर कासिम, त्याला नवाब बनवलं 1760 मध्ये. मीर कासिमचं हे कारभार इंग्रजांना पटेना म्हणून त्यांनी लगेच पुन्हा मीर जाफरला बंगालचा नवाब बनवलं 1763 मध्ये. म्हणजे सिराजुद्दौलाला विरोध करायला लावून मीर जाफरला नवाब बनवलं. मीर जाफरला विरोध करून त्यांनी मीर कासिमला नवाब बनवलं. मीर कासिमचं पटत नाही म्हणल्यानंतर परत इंग्रजांनी मीर जाफरला नवाब बनवलं 1763 मध्ये. आणि मीर जाफरला नवाब बनवल्यानंतर मीर कासिम चिडला, हे इंग्रज आमच्यामध्ये भांडणं लावून स्वतःचं सत्ता विस्ताराचं धोरण हे कायम ठेवतात आणि आमच्यामध्ये फक्त भांडणं लावतात, हे मीर कासिमला कळलं. आणि त्याच्यातूनच मीर कासिमने शुजाउद्दौला, शाह आलम यांची मदत घेऊन जे युद्ध केलं त्यालाच बक्सरचं युद्ध म्हणतात 1764. म्हणजेच प्लासीची लढाई झाली 1757. त्यानंतरच्या या कालक्रमाच्या स्टेपनुसार 1764 मध्ये जे युद्ध झालं होतं ते होतं बक्सरचं युद्ध. आता बक्सरच्या युद्धामध्ये, बक्सर हे ठिकाण बिहारमध्ये आहे, तर प्लासी हे ठिकाण बंगालमध्ये आहे, मगाशी सांगितलं मी. तर बक्सर हे ठिकाण बिहारमध्ये आहे. पोलीस परीक्षेला हा प्रश्न येऊन गेलाय, बक्सर हे ठिकाण कोठे आहे, तर ते बिहारमध्ये आहे. बक्सरच्या लढाईचं नेतृत्व मेजर हेक्टर मनरो यांनी केलं होतं, जो इंग्रजांचा होता. म्हणजे इंग्रजी नेतृत्व कुणाचं होतं, मेजर हेक्टर मनरो. तर मीर कासिमला इथं बदलून त्यांनी परत मीर जाफरला नवाब केलं होतं आणि त्यामुळे चिडून जाऊन मीर कासिम हा जो आहे त्यानं काय केलं, शुजाउद्दौलाची मदत घेतली. शुजाउद्दौला हा अवधचा नवाब होता. तर शाह आलमची पण मदत घेतली, तो होता मुघल बादशाह. या सर्वांना हे लक्षात आलं की इंग्रज काय करतायत, आपापसातील नवाब किंवा निजाम असतील त्यांच्या भांडणांचा फायदा घेतात. ह्याला नवाब करू, त्याला हे पद देऊ, त्याला ते पद देऊ असं सांगतात आणि आमच्यामध्येच लढाई लावतात आणि स्वतःचा साम्राज्य विस्तार करतात. हे इंग्रजांचं धोरण थांबवण्यासाठी मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम यांनी जी लढाई केली त्यालाच बक्सरची लढाई असं म्हणतात. मात्र नियोजनाअभावी ही लढाई मीर कासिम, शुजाउद्दौला आणि शाह आलम हे हरलेले होते आणि मेजर हेक्टर मनरो हा जो इंग्रजांचं नेतृत्व करणारा होता तो ही लढाई जिंकलेला होता. आणि या लढाईतूनच बंगाल प्रांतामध्ये आणि अर्थातच भारतामध्ये इंग्रजांचा पाया मजबूत झालेला होता आणि म्हणून भारतात इंग्रजांचा पाया मजबूत करणारी लढाई म्हणून बक्सरच्या लढाईस संबोधले जाते. आतापर्यंत आपण 3 कर्नाटक युद्धे, प्लासीची लढाई, बक्सरची लढाई या सर्व महत्त्वपूर्ण युद्धांचा अभ्यास केला आहे. पुढे आपण यावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न, पोलीस एक्झाम असतील, सरळ सेवा असतील किंवा इतर कुठल्याही एक्झामना यावर कशा पद्धतीचे प्रश्न आलेत ते पाहणार आहोत. त्यामुळे प्रश्नही वाचायला शिका, ज्याच्याने तुम्हाला परीक्षेला नेमकेपणाने आपण कोणत्या पॉइंटला वेटेज दिलं पाहिजे हे तुम्हाला कळेल. परीक्षेला येऊन गेलेल्या प्रश्नांचा इथं आढावा घेऊया.
इथं मोजकेच प्रश्न घेतले आहेत, कारण यामुळे व्हिडिओ खूप मोठा होईल. कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? मुंबई शहर पोलीस 2017ला येऊन गेलेला प्रश्न. तर याचं उत्तर आहे प्लासी. पाया बंगालमध्ये घातला गेला आणि पाया मजबूत रोवला गेला असा प्रश्न असेल तर फरक आहे. पाया बंगालमध्ये घातला गेल्यासाठी प्लासीची लढाई आणि पाया मजबूत रोवला गेला याच्यासाठी बक्सरची लढाई असं उत्तर अपेक्षित आहे. पुढचा प्रश्न बघा. इसवी सन 1757ची प्लासीची लढाई व 1760 वोंदिवोसची लढाई, 1764ची बक्सरची लढाई या तीनही लढाया इंग्रजांनी जिंकल्या. त्यावेळेला बंगालचा गव्हर्नर कोण होता? औरंगाबाद शहर पोलीस भरती 2017ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. तर यावेळेला बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. इथं लक्षात घ्या 4-5च प्रश्न घेतले आहेत, कारण याच्यामुळे आपलं सर्वात जास्त प्रश्न घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तो अभ्यासायलाही कंटाळवाणा वाटेल. पुढील प्रश्न बघा. प्लासीची लढाई कोणामध्ये झाली? SRPF 5 दौंड पोलीस भरती 2016ला हा प्रश्न येऊन गेलाय. प्लासीची लढाई सिराज उद्दौला व इंग्रज यामध्ये झाली. पुढील प्रश्न पहा. भारतात टिंबटिंब हे फ्रेंचांचे प्रमुख व्यापारी केंद्र होते. लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा 2017ला हा प्रश्न येऊन गेलाय. त्याचं उत्तर आहे पॉंडेचेरी. पुढील प्रश्न पहा. चंद्रनगरचा प्रशासक या नात्याने टिंबटिंब याने आपल्या दूरदृष्टीचा व प्रशासकीय कौशल्यांचा परिचय दिला. राज्यसेवेला मुख्यला हा प्रश्न येऊन गेलाय, तर ड्युप्ले याने दिला. अर्थात ड्युप्ले हा फ्रेंचांचा गव्हर्नर होता. चंद्रनगर येथे फ्रेंचांचे वास्तव्य होते. फ्रेंचांच्या वसाहती